हाय. थंडीचे दिवस चालू झालेले आहेत. मी दरवर्षी बाजरीची खिचडी करते. असं वाटलं की तुम्हालाही ही रेसिपी सांगावी आणि करून दाखवावी. मी 3 वाट्या बाजरी घेतलेली आणि 3 वाट्या मुगाची डाळ. मी ही बाजरी सकाळीच आहे ना जवळ-जवळ 10 वाजता भिजायला टाकली होती. कारण की जेवढी भिजन तेवढी कुकरमध्ये पटकन शिजून निघेल, वेळ लागणार नाही. आणि मला ही संध्याकाळच्याला करायची होती. याच्यामध्ये काही वाटण जास्त नाही आहे. फक्त हिरवी मिरची, लसूण आणि खोबरं आणि जिरे एवढंच वाटण आहे. तर हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत. तिखट तुम्हाला जसं पाहिजे तसंच घ्या, परंतु जास्त तिखट नाही नका करू. एकदम कमी प्रमाणात करा. आणि खोबरं तर विसरलेच होते. वाटण तयार केलं आणि खोबरं विसरले. खोबऱ्याचा तुकडा थोडासा घ्यायचा आणि तेवढं वाटण करून घ्या. अशा पद्धतीने जर खिचडी केली तर तुम्ही दरवेळेस महिन्यातून एकदा का होईना तुम्ही करून खाताल. मी दरवर्षी करते आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांना ही खिचडी खूप आवडते. संध्याकाळचा स्वयंपाक, भाजी, चपाती असं काहीच होत नाही आहे. तेल तूप मिक्स केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकून घेतलेला आहे आणि वाटलेला मसालाही चांगला परतून घ्या. माझ्याकडे सुकलेला कढीपत्ता होता, तोच मी जरा चुरगळला आणि टाकून घेतला. तुमच्याकडे ताजा असला तर तो टाका. बाजरी टाकून घेतलेली. बाजरी ही मी 3 वाट्या घेतलेली आहे आणि मुगाची डाळ पण 3 वाट्या घेतलेल्या आहेत. म्हणजे हे आपले दोन्ही मिळून 6 वाटे झालेले आहेत. 6 वाट्या हे घेतलेलं आहे ना, तर आपल्याला 12 वाट्या पाणी टाकायचं आहे, हे प्रमाण आहे. मग तुम्हाला जसं पाहिजे तसं आणि कोणतीही वाटी घ्या, फक्त ती एकच वाटी त्याचंच माप ठेवा. म्हणजे तुमची बाजरीची खिचडी व्यवस्थित प्रमाणात शिजून निघेल. धना पावडर टाकलेला आहे, गरम मसाला आणि हळद टाकलेली आहे. माझ्याकडे गरम मसाला मी मटण मसाला होता तो टाकलेला आहे. आता 12 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे. खडे मीठ टाकू आणि खिचडीला उकळी आली की आपण मीठ चाखून बघणार आहोत. मीठ जर कमी पडलं तर आपल्याला लगेच टाकता येईल. जर आपण मीठ बघता जर आपण कुकर बंद केला तर मीठ नंतरनं वरतून टाकता येत नाही. त्यामुळे अगोदरच चेक केलं तर काय हरकत आहे. मग अशा पद्धतीने खिचडी तयार होती. बाजरी चेक करा की शिजली का नाही आणि वरती अर्धा इंच पाणी राहतं, त्यामुळे घाबरू नका. ते मिक्स करून घ्यायचं. बाजरी जर शिजलेली असेल तर मिक्स करून घ्यायचं आणि जसं ही खिचडी गार होते तशी ती आटून जाते. सजावटीसाठी आपण कोथिंबीर आणि खोबरं किसून ठेवलेलंच होतं. मस्तपैकी गावरान तूप टाका त्याच्यावर आणि खाऊन घ्या गरमागरम. फक्त गार होऊन देऊ नका. गरमागरम खूप बेस्ट लागते आणि घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती. थंडीच्या दिवसात बाजरीची खिचडी एकच नंबर. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.